ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली सचिनची उलट तपासणी घेत असते. तिला आता बघायचं असतं की कशी यांची भेट झाली आहे आणि म्हणूनच ती आता विचारत असताना म्हणत असते की मला जरा सांगा साक्षी शिखरे आणि तुमची भेट कशी झाली. आणि त्याच वेळेला आता सचिन म्हणतो की ही नवीनच काय काढलं आहे तुम्ही वहिनी. पण आता सायलीला ह्या सगळ्याची पडताळणी करून घ्यायची असते, त्यामुळे सायली या सगळ्यासाठी प्रयत्न करत असते. सचिन आता म्हणत असतो की खरं तर ना मी कॅनडावरून इथे आलो, त्यानंतर इकडे आल्यावर मी काही ना काही करण्याच्या शोधात होतो. मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी बिझनेस तर नक्कीच करू शकतो आणि बिझनेससाठीच माझी थोडी हालचाल सुरू होती. मग बिझनेस म्हटलं की थोडंफार तर काहीतरी लागतंच फायनान्स, आणि ते माझ्याकडे इतकं नव्हतं आणि त्यामुळेच मी सोशल मीडियावर ॲड केली होती बिझनेस संदर्भात फायनान्ससाठी. आणि त्यावेळेलाच ना मला मदत झाली ती म्हणजे या साक्षीची, म्हणजे तेव्हा ती माझ्या कंपनीसाठी फायनान्स करायला तयार झाली होती. असंही आता खोटं जे सचिन आहे ते बोलत असतो. सचिन जेव्हा एवढं सगळं काही खोटं सांगत असतो ना, तेव्हा मात्र आता सायली मुद्दामून त्याला अजूनच खोदून प्रश्न विचारायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच ती आता त्याला हेही बोलत असते की मग मला एक गोष्ट सांगा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या काही सोशल मीडियावरून केलेल्या आहेत, म्हणजे बिझनेसची आवड वगैरे सगळं काही, त्यानंतर मला एक सांगा की तिची आणि तुमची भेट कशी झाली. मग तो सांगत असतो की आमची भेट आहे ना कॅफेमध्ये झाली. मग कॅफेमध्ये भेटून तुम्ही नक्की काय डिस्कस केलं हे सुद्धा सायलीला जाणून घ्यायचं असतं. सायली म्हणत असते आणि ती त्याला म्हणते की मला सांगा की जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा ती काही लगेच तुमचं प्रपोजल बघून फायनान्स करायला तयार झाली का. त्यावर आता सचिन म्हणत असतो की हो, खरं तर आम्ही आधी भेटून डिस्कस केलं की बिझनेसच्या संदर्भात काय करायचं ते. तर दुसरीकडे आता इकडे पाहायला मिळत असतं मुद्दामूनच ना प्रिया जी आहे ती कान भरायला गेलेली असते अस्मिताचे. म्हणजेच तिला आता वाटत असतं की अस्मिता जी आहे ती आता कुठेतरी अडकली आहे, तर अस्मिताला आपण सपोर्ट करायला हवा आणि त्यासाठी खास ती आता गेलेली असते. मुद्दामून तिचे कान भरायचा प्रयत्न करत असते. कान भरत असतानाच ती आता म्हणत असते की मला ना थोडा डाऊट येतोय, म्हणजे घरात बघ ना एवढ्याच सगळ्यांचा तू विचार करतेस, नेहमीच कुटुंब बांधून ठेवायचं बघतेस, पण या घरात आहे ना तू सोडून आहेस ना सचिनला कोणीही किंमत देत नाही आहे. मग तुला या गोष्टीचं वाईट वाटत नाही का, असं देखील आता प्रिया जी आहे ती विचारत असते. प्रिया जेव्हा या सगळ्या काही गोष्टी विचारते तेव्हा मात्र आता अस्मिता मनातल्या मनात विचार करते की या घरामध्ये बाकी कोणाला नाही, पण हिला जरा सचिनची जरा जास्तच काळजी आहे. म्हणजे ही खरंच एवढी सुधारली आहे का, हिच्या वागण्यात इतका बदल झाला आहे का, हे कुठेतरी ना मनामधून वाटायला लागलेलं असतं अस्मिताला. आणि त्यानंतर अस्मिता म्हणत असते की माझे काम करशील का. तर प्रिया म्हणते बोल ना काय करायचं आहे. खरं तर ना मला ना सचिन भाऊजी खूप आवडतात आणि मेन म्हणजे तू सुद्धा त्यांना छान समजून घेते. मग आता अस्मिताने तिला काम दिलेलं असतं की जरा सचिन बघ कुठे आहे, त्याला हाक मारून ये. दुसरीकडे सायली सचिनची उलट तपासणी घेत असते. म्हणजेच ती आता विचारत असते की मला सांगा या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, काय घडल्या त्या. त्यावर सचिन म्हणत असतो की आम्ही जेव्हा एकत्र भेटलो तेव्हा आम्ही बिझनेसबद्दल डिस्कशन केलं. मग तुम्ही कोणता बिझनेस सुरू केला. इम्पोर्ट एक्सपोर्ट असं आता तो म्हणत असतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट सुरू केलं, पण नक्की कोणत्या प्रोडक्टचं ते तर सांगा. मग आता इकडे त्याची पंचायत होत असते. मग काय बोलावं त्याला ऐन टायमिंगला सुचत नसतं. मग तो लगेच बिझनेसच चेंज करून टाकतो. मग त्याची ही जी काही उडवाउडीची उत्तर असतात ना ऐकून सायलीला संशय येऊ लागतो. सायली म्हणत असते की तुम्ही अजूनही एका गोष्टीवर ठाम नाही आहात. किती विषय बदली करताय, जरा स्वतःच्या मतांवर ठाम राहा. नक्की काय खरं नक्की काय खोटं ह्याचा विचार करा. दुसरीकडे अर्जुन आता त्या बाईकवाल्यासोबत भांडत असतो. तो बाईकवाला मध्येच थांबलेला असतो आणि त्यामुळेच त्याची खूप जास्त चिडचिड होत असते. दोघंही जण म्हणजे चैतन्य आता त्याला समजवायचा प्रयत्न करत असतो. अर्जुनला त्या बाईकवाल्यासोबत भांडू नको असं वेळोवेळी सांगत असतो. पण इकडे अर्जुन कसला ऐकतोय, अर्जुन ऐकायला तयार नसतो. अर्जुनचं डोकं ऑलरेडी तापलेलं असतं. त्यातच आता चैतन्य जो असतो तो अर्जुनला शांत करतो आणि त्या बाईकवाल्याला तिकडनं कसाबसा पाठवून देतो. दुसरीकडे आता अर्जुनला चैतन्य विचारतो की जरा मला सांग नेमकं काय झालं आहे, म्हणजे तुझी एवढी गडबड का झाली आहे, त्याचं कारण तर मला
मला कळायला हवं ना. म्हणूनच आता तो म्हणत असतो त्यावेळेला तो आता खरं तर सांगत नसतो, डोक्यावर बर्फ ठेव, हे बघ मी तुझ्यासाठी बर्फ आणलाय, डोक्यावर बर्फ ठेवलंस की तुला बरं वाटेल, असंही आता चैतन्य अर्जुनला बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की काय यार तुझं, मग आता तू सांगतोयस का की काय झालं आहे. त्यावर आता अर्जुन सगळ्या काही गोष्टी सांगायला सुरुवात करतो. म्हणजेच घरामध्ये चालू असलेलं अस्मिताचं ते भांडण आणि त्यामध्ये सायलीने सांगितलेली ती गोष्ट. म्हणजेच मला खरं तर ना या भांडणामध्ये ना सायलीचा खरंच खूप राग आलेला आहे. तिने ज्या वेळेला हे भांडण झालं त्यावेळेला तिने सांगितलं होतं की हे सगळं काही करू नका, पण त्याच वेळेला मला तिचा हा विषय पटला नाही. दुसरीकडे सायली आता मुद्दामून सचिनला विचारायचा प्रयत्न करत असते की तुमचा तो बिझनेस तर नाही झाला, मग नक्की तुम्ही पुढे काय केलं हे तरी मला सांगा, हेही आता ती विचारत असते. जेव्हा आता या सगळ्याची पडताळणी करते तेव्हा तो पुन्हाहून दुसरं काहीतरी चालू करायचं होतं, मग तेव्हा आम्ही भेटायचो. खरं तर ना भेटताना ना खूप काही गोष्टी आम्ही डिसाईड केल्या, पण त्यानंतर ना झालं नाही. फायनान्स करायला ती तुमच्यासाठी तयार होती का? हो, फायनान्स करायला ती तयार होती. मग नंतर तुमच्या भेटीगाठी कशा वाढत गेल्या, काय झालं? मग तिनेच मला या सगळ्यामध्ये गुंतवलं. खरं तर मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. खरं तर माझं काम भलं आणि मी भलं, कारण मला ऑलरेडी या सगळ्यामध्ये गुंतायचं नव्हतं. पण तिने मला या सगळ्यात एवढं गुंतवलं ना की नंतर या सगळ्या गोष्टी इथपर्यंत येऊन पोचल्या. असं देखील खोटं आता तो बोलत असतो. दुसरीकडे अर्जुनला आता चैतन्य म्हणत असतो की ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या काही सांगून टाक. आता अर्जुन गोष्ट सांगायला सुरुवात करतो. मी म्हणतो की बघ आता ना तू ज्या काही गोष्टी सांगतोयस की सायली बहिणी ज्या काही आहेत त्यांनी तुझ्याशी खरं बोलायला सांगितलं आहे, मग आता तू या गोष्टीची वाट का बघतोय? ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सायली बहिणींना खरं सांगून टाक. म्हणजे सायली बहिणींना खोटं बोलण्याचा इतका राग येतो, तर मग तू या सगळ्या गोष्टी लपवून काय भेटणार आहे? एकदा का त्यांच्याशी तू बोलून गेलास की त्यांनाही बरं वाटेल. मग तू पहिल्यापासून ती गोष्ट सांग. साक्षीला तू बघितलं, त्यानंतर तू महिपतला त्यासाठी ब्लॅकमेल केलं आणि महिपतने त्यासाठी नागराज विरोधात कोर्टात साक्ष दिली. या सगळ्या गोष्टींना एक साथ बोलून टाक, असंही आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो. अर्जुन म्हणतो वा रे वा, म्हणजे तू ठरवलंच आहेस का की मला एकदमच फासावर लटकवायचं? ते तुला तर चांगलंच माहिती आहे की सायलीला या सगळ्या गोष्टी मुळात ना चालतच नाही की तिच्याशी कोणी खोटं बोललंय ते, आणि त्यात आपण एवढं सगळं खोटं बोलणार, त्यामुळेच ना मला टेन्शन आलेलं आहे. म्हणजे मी ऑलरेडी एवढं सगळं बोलून बसलेलो आहे आणि आता जर मी तिला खरं सांगायला गेलो तर या सगळ्याचा त्रास किती होणार आहे तिला, म्हणून मला भीती वाटते या सगळ्या गोष्टी सांगायला, असंही आता अर्जुन चैतन्याला बोलत असतो. चैतन्य म्हणतो मग काय तू या सगळ्या गोष्टी अशाच सहन करणार आहेस का? मी तुला म्हटलं आहे ना की या सगळ्या गोष्टी अशाच सहन करून काहीच उपयोग नाही आहे, यावर काहीतरी तोडगा तर काढायलाच हवा ना. मग या गोष्टी कुठेतरी आपल्याला कमी पडतायत का याचाही विचार करायला हवा. म्हणजेच तू या गोष्टींना जर सायली बहिणींना सांगून टाकल्यास तर नक्कीच सायली बहिणी तुला समजून घेतील, असं मला तरी वाटतं. चैतन्य अर्जुनला सांगत असतो, पण या सगळ्या गोष्टी अर्जुनला पटत नसतात. दुसरीकडे सायलीच्या हाती आता ते ID कार्ड लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना सायली आता या सगळ्याचा विचार करत असते. ते ID कार्ड व्यवस्थित झूम करून पाहते आणि मग आता त्या HS कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा विचार करते. जेव्हा आता ती कॉल करायचा प्रयत्न करते ना तेव्हा आता लगेचच त्या प्रिन्सिपलला कॉल लागलेला असतो. तर प्रिन्सिपल आता म्हणत असतात की काय झालं बोला. त्याच वेळेला सायली त्यांना सांगत असते की मला एक जरा माहिती हवी होती. तुमच्या कॉलेजमध्ये तन्वी किल्लेदार ही मुलगी शिकत होती, याबद्दलची तिची जरा माहिती आम्हाला देऊ शकता का? पण आता ते प्रिन्सिपल सर सांगतात की सॉरी, पण आम्ही कॉलेजची अशी माहिती कोणाला देऊ शकत नसतो, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. इकडे आता प्रिया खालीच असते, तर तिला आता सांगितलं जातं की जा पटकन जाऊन बोलवून ये. कल्पनाने सायलीला बोलवायला प्रियाला सांगितलेलं असतं. प्रिया आता लगेचच सायलीला बोलवायला तिकडनं निघते, पण आता सायली त्या प्रिन्सिपल सरांना सांगते की तुमच्या या सगळ्या गोष्टी या बसत नसतील, पण मला असं वाटतं ना की या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी ना मला तुमच्या कॉलेजची फसवणूक होते असं वाटते, आणि ती फसवणूक तर टळली पाहिजे ना, आणि म्हणूनच मला या गोष्टी कुठेतरी खटकत आहेत. सो म्हणूनच मी या सगळ्याबद्दल बोललेली आहे. प्लीज जरा मला याबद्दल डिटेल माहिती सांगाल का? जरा तुम्ही चेक करता का मागील 3 वर्षांमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं आहे का? मग ते प्रिन्सिपलसुद्धा या सगळ्या गोष्टी बघायला तयार होतात.
असतात. मग ते लगेच या सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला सुरुवात करतात. मग ते सगळं चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तन्वी किल्लेदार या नावाची कोणतीही मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये अजूनही शिकलेलीच नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या लक्षात येतात तेव्हा मात्र आता त्यांना समजतं की यांच्या कॉलेजची फसवणूक होत आहे. तर दुसरीकडे प्रिया आता सायलीच्या रूमकडे यायला निघालेली असते, कारण तिला सायलीला बोलवायला सांगितलं जातं. सायली फोनवर बोलत असतानाच अचानकपणे आता इकडे आलेली असते ती म्हणजे प्रिया. प्रिया म्हणत असते की तुला ना आईनं खाली बोलवलं आहे. सायली म्हणते ठीक आहे, तू ये पुढे, माझं जरा काम चालू आहे. मग आता प्रिया तिला विचारते की काही अर्जंट कॉल चालू आहे का? तर सायली म्हणत असते की हो, आणि असं बोलून ती तिला तिच्या बाहेर पाठवते रूमच्या. सायलीने आता त्या प्रिन्सिपल सरांना ते आय डी कार्ड पाठवलेलं असतं, जेणेकरून त्या आय डी कार्डची पडताळणी व्हायला हवी. ते आय डी कार्ड त्याच कॉलेजचं आहे का हे जाणून सायलीला घ्यायचं असतं, आणि म्हणूनच सायलीने त्या प्रिन्सिपल सरांना ते आय डी कार्ड पाठवलेलं असतं. ते सरसुद्धा ते आय डी कार्ड पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे आय डी कार्ड नाही आहे, हे आय डी कार्ड बनवलेलं आहे, फेक आहे. कारण ते सरळ म्हणतात की आमच्या कॉलेजचं असं आय डी कार्ड नाहीच आहे. त्यांनी जेव्हा हे सांगितलं जातं तेव्हा मात्र आता इकडे सायली म्हणत असते मग तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या कॉलेजचा या सगळ्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे? खरं तर ती मुलगी या सगळ्यामध्ये स्वतःचा फायदा करून घेत आहे, आणि हे कितपत योग्य आहे? या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सायलीला कळतात तेव्हा ते सायलीला म्हणतात की ठीक आहे, मी या संदर्भातलं लेटर पाठवतो, तुम्ही मला ॲड्रेस जरा द्या. मग सायली त्यांना ॲड्रेस वगैरे देते, कारण सायलीला आता काही झालं तरी हे सत्य सगळ्यांसमोर आणायचं असतं, पुरावे शोधत असते सायली. मग दुसरीकडे मात्र आता जो सचिन आहे तो बाळाला खेळवत असतो. बाळाला म्हणत असतो की बाळा, तुला काय काय हवं ते फक्त तू मला सांग, तुला ज्या गोष्टी हव्यात ना त्या सगळ्या गोष्टी मी तुला आणून देईन, खेळणी पण. आणि असं बोलून तो आता त्याला खेळवत असतो. अचानकपणे त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच्या डोळ्यात पाणी आल्याबरोबर तो आता अस्मिताकडे बघत असतो. अस्मिता तर सचिनला म्हणते की काय झालं आहे सचिन, आता कशाला रडतोयस? त्यावर सचिन म्हणतो की मी फक्त बाळाला बोलू शकतोय की तुला मी हे आणून देऊ शकतो, मी तुला हे करू शकतो, पण मी खरंच ना काहीच गोष्टी करू शकत नाही आहे. असं का तर मी सगळ्या बाजूने अडकलो गेलेलो आहे. खरं तर माझ्या त्या अकाउंटवर जप्ती आलेली आहे कॅनडाच्या, नाही तर त्यामध्ये माझे लाखो रुपये फसलेत. मग आता लोकांकडनं घेतलेली कर्ज ते सुद्धा फेडायचे आहेत, आणि त्याकरतासुद्धा पैसे हवे आहेत. मग तू माझ्या क्रेडिट कार्डमधनं ते पैसे का नाही भरत आहे? क्रेडिट कार्ड वापर, मी तुला म्हटलं आहे ना. असंही आता अस्मिता त्याला बोलत असते. त्याच वेळेला अस्मिताला तो म्हणत असतो की बघ, मी क्रेडिट कार्ड वापरणार होतो, पण त्या दिवशी ना जरा हातापायी झाली आणि त्या साक्षीच्या समोरच ना ते क्रेडिट कार्ड तोडून टाकलं. मग आता माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाही आहे, मग म्हणूनच माझा थोडा डाऊट होता की काय करावं ते. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे जी अस्मिता असते ती मात्र सचिनला समजावत असते, आणि सचिनला म्हणत असते की तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, एवढा पॅनिक होऊ नकोस, असंही आता ती त्याला समजावत असते. पण तो रडत असतो. तो म्हणत असतो की बघ ना, या सगळ्यामध्ये माझी चारही बाजूने कोंडी झालेली आहे. खरंच ना मला कळतच नाही कधी कधी. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की मला कळते की तुमची ही अवस्था कशामुळे झालेली आहे. अर्जुन म्हणतो का? तर सायली म्हणते की रात्रीही तुमची नीट झोप झाली नाही, आणि त्यानंतर बघितलं ना या सगळ्या गोष्टी अशाच पुढे वाढत गेल्यात, आणि त्यामुळेच ना हा सगळा काही गोंधळ जो आहे तो तुमचा उडालेला आहे. म्हणजे रात्री नीट झोपली नाही, मग सकाळी तुम्ही झोपलात आणि मग तुम्हाला हा त्रास होतोय, असंही आता अर्जुनला सायली बोलत असते. त्याच वेळेला आता तुम्हाला कळतंय की अस्मिताईंची काळजी वाटते. सायलीला हेच वाटत असतं की अर्जुनला अस्मिताची काळजी वाटते, आणि त्यामुळेच ना ती थोडीशी पॅनिक झालेली आहे, आणि म्हणून ती त्यालाही समजवत असते की नका काळजी करू, माझं बरोबर लक्ष आहे की तो जो अर्जुन आहे त्याचं काय चाललंय काय नाही, या सगळ्या गोष्टी मी बारकाईनं बघते, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. सायली जेव्हा अर्जुनला या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा अर्जुन थोडा विचार करत असतो, पण त्याच वेळेला सायली अर्जुनच्या डोक्याला तेल लावून देत असते. तेव्हा जाऊन कुठेतरी त्याला रिलॅक्स वाटतं. जेव्हा त्याला हे सगळं बघून रिलॅक्स वाटतं ना तेव्हा मात्र आता सायली
अर्जुनला म्हणत असते की मला कळतंय की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, पण आपण थोड्या गोष्टी हळूहळू का होईना समजून घेऊया. पण मला एक सांगा की तुम्हाला वंदना जाधवबद्दल काही माहिती भेटली का? म्हणजे आपण वंदना जाधवचा शोध घेत होतो, त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन सापडली का? मग आता तिला सांगितलं जातं की नाही, वंदना जाधवबद्दल आम्ही त्या ऑफिसला गेलो होतो माहिती काढायला, पण तिथे काहीच माहिती भेटली नाही आणि त्यामुळेच ना थोडं जरा विचार करण्यासारखी गोष्ट होती. मग आम्ही थोडा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण अजून तरी हाती काही लागलेलं नाही आहे. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे, म्हणजे तुमच्या हाती काही लागलेलं नाही आहे, पण माझ्या हाती एक पुरावा लागलेला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो काय? तर सायली आता घडलेली हकीकत समजावून सांगते. म्हणजेच आता सायलीला या सगळ्या गोष्टी नीट आणि व्यवस्थित सांगायच्या असतात आणि अगदी त्या तशाच ती सांगत असते. म्हणजेच ती आता बोलताना म्हणत असते की बघा, खरं तर ना मला या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. म्हणजेच आपल्या घरात जी तन्वी म्हणून वावरते ते तर आपल्याला माहिती आहे ती तन्वी नाही आहे आणि त्याबद्दलचे पुरावे शोधताना सुद्धा खरंच ना आपल्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर शोधण्यामध्ये खूप जास्त डिफिकल्ट असतात, पण आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या डिफिकल्ट असलेल्या गोष्टी शक्य करून दाखवतो. तसंच हेही झालेलं आहे. तुम्हाला मी सांगते, खरं तर ना या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा मी प्रयत्न केला आणि त्याच वेळेला प्रियाच्या फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट केला आणि तिथे आय डी कार्ड दाखवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या कॉलेजमध्ये ही मुलगी शिकलेलीच नाही आहे. आणि जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मला मात्र खूप मोठा धक्का बसला. माझंच मला कळलं नाही की काय आहे ही गोष्ट. पण प्रिन्सिपल सरांनी सरळ सांगितलं की हे आय डी कार्ड फेक बनवलं गेलेलं आहे. म्हणजेच खरं तर ना आपल्याला सगळ्यांनाच तिने फसवलेलं आहे. मग आता अर्जुन म्हणतो की हा जेव्हा क्लास तिने जॉईन केला तेव्हा तिने आपल्या सिनियरकडनं किती पैसे घेतले असतील. म्हणजे सिनियरचं खूप मोठं नुकसान हिने केलेलं आहे पैसे उकळून. हिने तर क्लास केला नाही आहे, पण ह्या क्लासच्या नावाखाली ह्या पैशांची उधळण केलेली आहे. ही गोष्टसुद्धा आता अर्जुनच्या लक्षात आलेली असते. अर्जुन सायलीला आता म्हणत असतो की एवढे तर पुरावे भेटलेत, आता मला एक गोष्ट सांग की ज्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती पडत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काही पुरावे भेटेल का? तर सायली म्हणत असते की माझं त्या प्रिन्सिपल सरांसोबत बोलणं झालेलं आहे, ते एक लेटर पाठवणार आहे ते जे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. दुसरीकडे आता अस्मिता तिचं क्रेडिट कार्ड तर त्याने तोडून टाकलेलं असतं, म्हणून आता तिचं डेबिट कार्ड जे आहे ती आता त्याला देते आणि डेबिट कार्ड देत असताना म्हणत असते की ह्यामध्ये पैसे आहेत, तुला किती हवे तेवढे पैसे काढ आणि त्यानंतर तू पैशांचा वापर करू शकतोस, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा एवढ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की अस्मी, तू किती विश्वास ठेवतेस गं माझ्यावर, या आधीसुद्धा डोळे झाकून तू मला हे सगळं काही दिलंस, पण खरंच ना मला आता काही गोष्टी कळत नाहीत. तू माझ्यावर एवढा प्रेम करतेस, एवढा विश्वास दाखवतेस आणि तुझे पैसे मला वापरताना खूप कठीण जातं. त्यावर अस्मिता म्हणते की काय तुझे माझे करतोय, जे माझे पैसे आहेत ते तुझे आहेत, जर काही कमी पडले तर मी अजून बाप्पांना सांगेन टाकायला, असंही ती आता म्हणत असते. त्यावर आता सचिन तिला जवळ घेऊन मनातल्या मनात म्हणत असतो किती ती भोई माझी बायको. खरंच ना अस्मिताला फसवण्यात खूप आनंद भेटतो, कारण साक्षीने 10 लाख रुपये देण्यामध्ये सुद्धा किती मोठा भाव केला होता ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात, कारण तिने पूर्ण पैसे दिले नव्हते, फक्त 5 लाख रुपयेच दिले होते आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट जात होत्या. साक्षीसोबत राहणं म्हणूनच तो आता अस्मितासोबत राहायला आलेला होता आणि अस्मितासोबत राहायला आल्यामुळे त्याला आता अस्मिताला हँडल करणं सोपं जात होतं. दुसरीकडे आता अर्जुनने काही माणसं कामाला लावलेली असतात वंदना जाधवचा कॉन्टॅक्ट नंबर शोधायला आणि आता एका माणसाने ते काम पूर्ण केलेलं असतं, म्हणून अर्जुन खूप जास्त खुश असतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, थँक्यू माझं काम केल्याबद्दल, प्लीज तुम्ही मला त्यांचा नंबर पाठवून द्या. मग आता ते नंबर पाठवतात. मग आता सायली म्हणत असते की बरं झालं, आपलं काम ना बऱ्यापैकी व्यवस्थित होत आहे. तर अर्जुनही म्हणतो की हो, मग आता नंबर आला आहे, एक काम करतेस का, तू त्यांच्याशी बोलून घे, म्हणजे कसं बरं पडेल ना, तू जर त्यांच्याशी बोलून गेलीस तर या गोष्टी बऱ्या पडतील. मग आता सायली म्हणत असते की ठीक आहे. मग अर्जुन फोन लावतो वंदना जाधव यांना. वंदना जाधव जे आहे त्या कॉल रिसीव्ह करतात. तर सायली आता त्यांना सांगत असते की मी सायली बोलते आहे, सायली सुभेदार, असं सांगून ती आता आपली ओळख पटवून देत असते. आणि त्याच वेळेला तुम्ही वंदना जाधव बोलताय का? त्यावर हो, मी वंदना जाधव बोलते, असंही ती बाई सांगत असते. तुमचं माझ्याकडे काय काम आणि तुम्हाला माझा नंबर कोणी दिला, असंही वंदना आता विचारत असते. त्यावर सायली बोलते की तुम्ही बबली लोखंडेला ओळखता का? बबली लोखंडे, ती तर माझ्या नजरेआड गेली आहे, पण ती जेव्हा मला भेटेल ना तेव्हा मी तिला सोडणार नाही. आता त्या वंदना जाधवला अजूनही बबलीबद्दल माहिती असतं, कारण तिच्यामुळेच तिचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी माहिती असतात. म्हणूनच आता ती सायलीला म्हणते, पण तुम्हाला बबली लोखंडेबद्दल काय माहिती आहे आणि तुम्ही कसं काय ओळखता? त्यावर मात्र आम्ही खरं
खरं तर बबली लोखंडेचा शोध घेत आहोत. बबली लोखंडे आमच्याच ताब्यात आहे, पण तिच्याविषयी आम्हालासुद्धा बऱ्याच खोट्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे तीसुद्धा आमच्या परिवाराचा फायदा करून घेते, आमच्या परिवाराला धोका पोचवते. तुमच्या जसं मुलाला त्रास दिला आहे तसं आमच्यासुद्धा परिवाराला धोका आहे तिच्यापासून, आणि म्हणूनच तिच्याबद्दलची माहिती थोडी गोळा करत होतो. म्हणूनच तुम्हाला विचारलं की तुम्हाला या सगळ्याबद्दल काही माहिती आहे का? जर प्लीज माहिती असेल तर प्लीज आम्हाला मदत करा. त्यावर आता ती वंदना जाधव म्हणत असते की तिला तर ना मी कधीच विसरणार नाही. तिच्यामुळे माझ्या मुलाची आणि माझे आयुष्य बरबाद झालेलं आहे. कारण तिने जर हे सगळं काही केलं नसतं ना, तर आज मी आणि माझा मुलगा सुखाने जगलो असतो. पण नाही, तिने माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत खूपच वाईट केलेलं आहे. आणि तिच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल ना, तर मी तुम्हाला सगळं सांगायला तयार आहे. मग आता सायली म्हणते, मी आणि माझे पती या सगळ्याचा शोध घेतोय. माझे पती, त्यांचं नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं आहे, असंही आता सायली म्हणत असते. त्यावरती म्हणते की ठीक आहे, मग मी तुम्हाला सगळं सांगते. मग सायली म्हणते ठीक आहे, तुम्ही मला भेटू शकता का? आम्ही पनवेलला राहतो. मग ती बोलते की मी कर्जतला राहते, पण बबलीबद्दल जर तुम्हाला काही सांगायचं असेल, ती जर या सगळ्यात अडकणार असेल ना, तर मी पनवेललासुद्धा यायला तयार आहे. कारण मी आज जो काही त्रास सहन करते त्या मूर्ख मुलीमुळे, आणि त्या मूर्ख मुलीला शिक्षाही व्हायलाच हवी. आणि म्हणूनच आता ती बाई ना पनवेललासुद्धा यायला तयार झालेली असते. आणि हे सगळं काही अर्जुन आणि सायलीला खूपच सोपं काम झालेलं असतं. म्हणजे त्यांना हेच वाटत असतं की या सगळ्या गोष्टी एकदम बरोबर घडायला हव्यात, आणि अगदीच तसंच सगळं काही घडत असतं. आणि त्यामुळेच ना खूपच जास्त आनंद सायलीला होत असतो. मग सायली म्हणत असते की बघा ना, सगळ्या काही गोष्टी कशा एकदमच होतात ना. त्या कॉलेजमधील त्या प्रिन्सिपल सरांनी सुद्धा आताच मला हे लेटर पाठवलेलं आहे. या लेटरचा आपण कोर्टातही वापर करू शकतो. ह्या गोष्टीसुद्धा आता बरोबर त्या लक्षात आलेल्या असतात. अर्जुन म्हणतो की म्हणजे ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला कोर्टातही होणार आहे. आता त्या तन्वीला तर आपण सोडायचं नाही. मला खोटं बोलणाऱ्या माणसांचा ना खूप जास्त राग येतो. आता एकदा का पुरावे जमा झाले ना की तिला मी घरात ठेवणार नाही आहे, असंही आता सायली बोलत असते. अर्जुनला आता सायलीच्या खोट्या बोलण्याबद्दल समजतं, आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू असं का म्हणतेस? मला एक गोष्ट सांग, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मला ना थोडं तुझ्याशी बोलायचं होतं गं. म्हणजे बघ ना, थोडं ऐकून घे. जर आई तुझ्यासोबत खोटं बोलली तर? अहो तुम्ही काय बोलताय? प्रत्येक वेळेला कुठे जाताय? माझ्या वेळेला मला असं वाटतं की ज्या काही जवळच्या व्यक्ती असतात ना आपल्या, त्यांनी आपल्याशी खोटं बोलू नये. मग मला खोटं बोललं का राग येतो, असंही ती स्पष्ट सांगत असते. आणि तेव्हा हे सगळं ती बोलते तेव्हा अर्जुनला काय करावं हे समजत नसतं. दुसरीकडे आता प्रियाचं डोकं चालत नसतं की सायली मैनाला सदाला भेटायला जाऊ शकत नाही. मग ती कोणाला भेटायला गेली असतील, कारण ती शांता पण इथे नाही आहे. पण सायली अर्जुन गेलेले असतात वंदनाला भेटायला. वंदना आता जो काही भूतकाळ झालेला असतो, तो भूतकाळ लहान असताना बबलीचा तो सांगू लागते. आणि माझ्या मुलाने तिला चटका दिला, आणि तिने तर त्याचं पार जे पाठीचं जे मणक्यातलं हाड असतं ते तोडून टाकलं. त्यामुळे ना माझ्या मुलाला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. आजही माझा मुलगा जागेवर आहे, आणि या सगळ्या गोष्टी मला आणि माझ्या मुलाला सफर कराव्या लागतात. हे सुद्धा आता वंदना जी आहे ती अर्जुनला सांगू लागते. मग तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.